संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in. नमस्कार. संकल्प न्यूज मराठी यांच्या विशेष वृत्तमालिका अब की बार कोण आमदार या विशेष मालिकेमध्ये आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी गप्पा गोष्टी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तरुण नेते, खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय नितीन काका पाटील हे आपल्यासोबत आहेत. माननीय खासदार नितीन काका पाटील यांचं संकल्प न्यूज मराठीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. काका स्वागत. नमस्कार. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया आणि सध्या जो विषय आहे आणि सध्या समाजात किंवा जिल्हाभर राज्यभर जो माहोल आहे त्या माहोलाला अनुषंगून सातारा जिल्ह्यातील जे आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत आणि जिल्ह्यातील पक्षाचे नेते, खासदार म्हणून सध्या आपला सामना हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा होतोय आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार हे महायुतीच्या वतीनं महायुतीच्या आव्हानाला झंझावाती प्रचार दौऱ्यानं सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा हा पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवारसाहेबांच्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तर त्या पार्श्वभूमीवर त्या जिल्ह्यात महायुतीच्या जे उमेदवार आहेत सर्व 8ही मतदारसंघात, त्या मतदारसंघात पक्षाची कामगिरी कशी असेल किंवा पक्ष महायुती म्हणून आपण किती आशावादी आहात यासंबंधी विवेचन. आज जिल्ह्याचा सगळा आपण विचार केला तर साधारण अजितदादा पवार म्हणजे आमची राष्ट्रवादी काँग्रेस ही घड्याळाच्या चिन्हावर 2 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढत आहे. एक फलटण आहे आणि एक वाई विधानसभा मतदारसंघ. भारतीय जनता पार्टी ही सातारा विधानसभा, त्याचबरोबर मान खटाव विधानसभा मतदारसंघ आणि आपला उत्तर कराड आणि उत्तर दक्षिण कराड हे दोन्ही मतदारसंघ असे 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहे. आणि राहिलेले 2 विधानसभा मतदारसंघ कोरेगाव विधानसभा असेल किंवा पाटण असेल, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये हे शिवसेना, एकनाथ शिंदे गट असे युतीचे उमेदवार आहेत. आणि समोरच्या बाजूला मग पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि बाकीचे शिवसेना, उबाटा आणि मला वाटतं ह्यांचा काँग्रेसचा एक मतदारसंघ दक्षिण कराड काँग्रेसचा आहे. अशा 8 विधानसभा मतदारसंघामध्ये ही आज जिल्ह्यामध्ये अतिशय तुल्यबळ लढत आज चालू आहे. यामध्ये आज जिल्ह्याची एकूण परिस्थिती पाहिली तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला जे महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं आणि पवारसाहेब असतील किंवा उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूतीची लाट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, सर्वसाधारण मतदारांच्या मध्ये तसा कौल मिळाला आणि त्या पद्धतीचा कौलसुद्धा मतदारांनी बऱ्यापैकी दिला. पण आज आपण आता विधानसभेचा जर का सर्वत्र आपण आपल्या जिल्ह्यापुरतंच आपण बोलूया, बाहेरचं बोलायची काय आपल्याला आवश्यकता नाही आहे. पण जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आज ती परिस्थिती जी लोकसभेला होती ती आज जिल्ह्यामध्ये मला कुठेही दिसत नाही. एकूण 8 विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 6 जागांवर युतीचे उमेदवार हे 100% निवडून येतील. 100% निवडून येतील आणि एक अजूनही जागा एक वाढेल
म्हणजे 6 ते 7 जागांवर आणि 1 किंवा 2 जागा फार तर आघाडीला मिळतील अशा पद्धतीची आज मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती दिसते. कारण मी जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मी फिरत असतो, त्यामुळं विविध भागातला माझा संपर्क आहे, लोकांचा मी कानोसा घेत असतो आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काही गावांना भेटी दौरेसुद्धा मी बाहेरच्या विधानसभा मतदारसंघात केले आणि अतिशय पोषक वातावरण आणि त्याला कारणीभूत जे आहे ते आज लाडकी बहीणसारखी जी योजना युती सरकारने जी आणली, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे 7.5 HP पर्यंतचं वीज बिल माफी केलेली आहे तेही आणलं. त्याचबरोबर इतर अनेक लोकोपयोगी अनेक योजना या सरकारने गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या राबवल्या त्याचा इम्पॅक्ट आता लोकांच्या मध्ये दिसायला लागला आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे. त्यामुळं जिल्ह्यामध्ये युतीला तुम्हाला भरघोस यश आलेलं आपल्याला दिसेल येणाऱ्या कालावधीमध्ये. आपण सहकार क्षेत्रात कार्यकर्ता वृत्तीनं खूप मोठा काळ काम केलंय आणि त्या कामातून आपणास देशातील राज्यातील एक मोठी शेतकऱ्यांची बँक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नेतृत्व करण्याची, अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. मग या संधीमुळंच पुढच्या काळामध्ये जिल्हाभरात जे आपल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क होतं, जे माजी खासदार आणि आपले पिताश्री लक्ष्मणराव पाटील यांच्या कार्यकर्ते घडवण्याच्या वाढवण्याच्या त्यांच्या राजकारणातून झालं, त्या कार्याला आपल्या या पदानं बळ मिळालं असं आपण म्हणू शकतो काय? सुरुवातीला म्हणजे वाई तालुक्यामधील लोकांनी सोसायटी विधानसभा मतदारसंघातून मला जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्यामध्ये आपण पाहिलं त्यावेळी निवडणूक झाली. साधारण 59 सोसायट्या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये होत्या आहेत. त्यामध्ये 50 मतं मला या निवडणुकीमध्ये या विधानसभा म्हणजे आमच्या सोसायटी मतदारसंघातून 49 मतापैकी 50 मतं मला मिळाली. 8 मतं ही विरोधकाला मिळाली आणि 1 मत हे बाद झालं. असे मला इतक्या मतांनी मी निवडून आलो पहिल्यांदा बँकेवर. त्यानंतर दुसऱ्या इलेक्शनमध्ये, दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये या मतदारसंघामधून मी बिनविरोध निवडून आलो आणि पहिली 6 वर्ष मी 5 वर्षाची टर्म असती पण इलेक्शन 1 वर्ष पुढे गेलं, त्यामुळं पहिला 6 वर्षाचा बँकेवर काम करण्याचा कालावधी मला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या टर्मला मला लोकांनी बिनविरोध वाईमधून निवडून दिलं आणि मग दुसऱ्या कालखंडामध्ये पहिल्या 6 वर्षाचा माझा बँकेचा अनुभव विचारात घेऊन या जिल्ह्यातील नेते मंडळींनी आणि वरिष्ठ आमच्या अजितदादा असतील, त्या काळात पवारसाहेब असतील, या सगळ्या नेते मंडळींनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली आणि आज मी जवळपास 2.5-3 वर्ष होत आली आता मी बँकेचा चेअरमन आहे. आज माझ्या कार्यकालामध्ये तुम्ही पाहाल तर बँकेची उत्तरोत्तर प्रचंड प्रगती केलेली आहे. म्हणजे आत्ताचा मी तुम्हाला चालू वर्षी जो मार्च महिना झाला त्या मार्च महिन्यातलाच मी तुम्हाला जर का आमचा हे सांगितला तर साधारणतः 18,000 कोटीचा व्यवसाय संपूर्ण या आत्ताच्या गेल्या मार्चपर्यंत आम्ही 18,000 कोटीचा व्यवसाय केला आहे. 10,500 कोटीच्या आम्ही ठेवी बँकेच्या आमच्या आहेत आणि एकत्रित व्यवसाय हा 18,000 कोटीचा आहे. यामध्ये बँकेला जवळपास 179 कोटीचा हा नफा आम्ही मिळवला.
त्याचबरोबर 12% डिव्हिडंड आम्ही दिलाय. लोकांना दिलाय, आमच्या सभासदांना यांना 12% डिव्हिडंड दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एक वैशिष्ट्य आहे की या बँकेच्या एकमेव बँक अशी आहे या राज्यामध्ये की आज ती आपल्या नफ्यामधून जवळपास 45% नफा आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना आणि आमचे कामगार असतील, सोसायटीचे सचिव सोसायटी असतील, 45% नफा आम्ही पुन्हा त्याचा परतावा देतो या सगळ्यांना. आणि अतिशय लोकाभिमुख काम हे आपल्या बँकेचं आहे. तुम्ही पाहिलं तर आज राज्यातच नाही तर देशामध्ये 1 नंबरची असलेली ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. मागील वर्षी तुम्ही पाहिलं असेल, पेपरमध्ये तुम्ही बातमी बघितली असेल, अमित शहांच्या हस्ते सतत 10 वर्ष चांगला परफॉर्मन्सबद्दल अमित शहांच्या हस्ते मीच पुरस्कार घ्यायला गेलो होतो. मी चेअरमन म्हणून आणि आमचे CEO आम्ही दोघांनी जाऊन अमित शहांच्या हस्ते सातत्याने 10 वर्ष चांगला परफॉर्मन्सचा पुरस्कार आम्हाला अमित शहांच्या हस्ते मिळाला. आत्तासुद्धा उद्याच्या 28 तारखेला आमच्या बँकेला 2 पुरस्कार प्राप्त होत आहेत आणि मोदी साहेबांच्या हस्ते आता नोव्हेंबरच्या नोव्हेंबरच्या 28 तारखेला दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या हस्ते आज आमच्या बँकेला पुरस्कार मिळत आहेत. ही अतिशय अभिमानाची बाब आहे आणि ही बँक राज्यातच नाही तर देशात सुद्धा 1 नंबरची बँक राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. सातत्याने 17-18 वर्ष या बँकेचा NPA हा 0% राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. सातत्याने 17-18 आणि हे महाराष्ट्रामध्येच नाही देशात तुम्हाला असं उदाहरण कुठं भेटणार नाही. शेतकऱ्यांच्या बँकेत तर नाहीच नाही. आणि अतिशय काटेकोरपणे आणि शिस्तबद्धपणे आम्ही बँक ही चालवत आहोत आणि लोकहिताचा अनेक योजना राबवत आहोत. बँकेच्या बोलायचं तुम्हाला झालं तर एकच विषय, मी आता आपली मुलाखत लांबल, मी जर का सगळं सांगत बसलो तर बँकेवरच मुलाखत होऊन जाईल. तर एकच विषय मी तुम्हाला फक्त जाता सांगतो. आमच्या शेतकऱ्यांची मुलं ही उच्च शिक्षणासाठी बाहेर देशांतर्गत शिक्षणासाठी आम्ही 30 लाख रुपये आणि परदेशात जाण्यासाठी आम्ही 40 लाख रुपये त्यांना कर्ज देतो आणि ते 0% दराने देतो. म्हणजे तो विद्यार्थी शेतकऱ्याचा मुलगा, फक्त त्याची अट एकच आहे की त्याची शेती पाहिजे आणि तो शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या मुलासाठी आम्ही त्याला जोपर्यंत नोकरी लागत नाही, त्याचं शिक्षण कंप्लीट होत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला 0% व्याजाने हा फायनान्स करतो. अशा अनेक योजना मला सांगता येतील. आणि आज आपण जिल्ह्याच्या एकूणच आर्थिक परिस्थितीमध्ये लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही 1 नंबरची बँक आहे, एवढं मी अभिमानाने सांगेन तुम्हाला. आणि तिचं नेतृत्व आज मी करत आहे, त्यामुळं त्या माध्यमातूनही लोकांची चांगली सेवा घडत आहे. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन. खरं आहे, या अभिमानाला, ह्या सहकार वैभवाला केवळ त्या संस्थेच्या पदाधिकारी किंवा उच्च पदस्थानाच नव्हे तर प्रत्येक जिल्हावासियाला या संस्थेचा अभिमान वाटतो. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये असलेले 11 तालुके आणि या 11 तालुक्यातील 5 तालुके हे त्यापैकी जे आपल्या किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. तर त्या कारखान्याची जी अवस्था, आजची स्थिती, जी मागच्या काळात गेल्या 2 वर्षापूर्वी कारखाना बंद स्थितीत होता आणि मग त्या कारखान्याला आपण बँकेवर असल्यामुळं आपल्या पदाचा वापर करून आपण त्या कारखान्याला कर्ज मिळू दिलं नाही. त्याचबरोबर आपले बंधू आमदार मकरंद आबा पाटील यांनी आणि तुम्ही मंडळींनी की त्या कारखान्याला शासनाचं अर्थसहाय्य मिळवू दिलं नाही, त्यामुळं कारखाना अडचणीत आला, असा एक आक्षेप आपल्यावर घेतला जातो. त्यासंबंधी थोडं स्पष्टीकरण झालं तर ते हवं आहे. मुळामध्ये हा काही दिवसापूर्वी विरोधकांनी असा आरोप केला होता की
जिल्हा मध्यवर्ती बँक ही कारखान्याला फायनान्स देत नाही किंवा आम्ही कुठेतरी कारखान्याच्या फायनान्सला आडवं पडतो. मुळामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की हा कारखाना हा पूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे होता, पण पूर्वीच्या मागच्या मॅनेजमेंटनी ह्या कारखाना जिल्हा बँकेचं कर्ज घेणं हे स्वतःहून ह्या मॅनेजमेंटनी बंद केलं आणि नॅशनलाइज बँकांकडं हे गेले. आपण जर का पाहिलं तर IDBI बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ह्या बँकांनी त्या कालावधीमध्ये कारखान्याला कर्ज द्यायला सुरुवात केली आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतून हा कारखाना बाजूला गेला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर का आपण एकूणच सगळं कर्जपुरवठा पाहिला तर या कर्जपुरवठ्यामध्ये अतुल भोसले भाजपचे नेते आहेत, त्यांच्याकडे कृष्णा कारखाना आहे, त्यांच्या कारखान्यांना आमचा फायनान्स आहे. शंभूराज देसाई शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या तिथं पाटणकर साहेब आमच्या कारखान्याचे आमच्या बँकेचे संचालक आहेत. पाटणकर साहेब सुद्धा कधी शंभूराज देसाईंच्या कारखान्याला कर्ज देऊ नका म्हणून विरोध करत नाहीत. आज शिवेंद्र बाबा आहेत, ते भाजपमध्ये आहेत. असे सगळे जर का आपण परिस्थिती बघितली तर सगळ्या विविध विचाराच्या लोकांना आज रामराजे आहेत आमचे, ते आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत, ते त्यांच्या फलटणच्या कारखान्याला आज आम्ही फायनान्स देतोय, शंभूराजांच्या कारखान्याला फायनान्स देतोय आम्ही, सह्याद्री कारखान्याला बाळासाहेबांच्या कारखान्याला फायनान्स देतोय आम्ही कृष्णा कारखान्याला फायनान्स देतोय आम्ही, अजिंक्यला फायनान्स देतोय आम्ही, गार्गे साहेबांचा आपला हा कारखाना खटाव मान कारखान्याला फायनान्स देतोय आम्ही. त्याचबरोबर आम्ही जलडेश्वर कारखान्यालाही आम्ही फायनान्स देतो. अशा सगळ्या विविध विचारांच्या लोकांच्या कारखान्यांना सुद्धा बँकेतनं फायनान्स दिला जातो. कुठेही राजकीय तिथं अडसर येत नाही आणि कोणीही त्यामध्ये राजकारण आणत नाही. पण या मंडळींनी आपला कारखाना हा किसनवीर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँक ज्यावेळी एखाद्या कारखान्याला फायनान्स देते त्यावेळी आमची बँक आर्थिक शिस्त पाळणं याला आम्ही फार महत्त्व देतो. म्हणजे काय तर आम्ही जर का साखरेच्या पोत्यावर उचल दिली तुम्हाला आणि ते शेतकऱ्यांचं पेमेंट द्यायला पैसे आम्ही दिले तर ते शेतकऱ्यांचंच पेमेंट द्यायला पैसे जात आहेत का याच्यावर आमचं लक्ष असतं. कटाक्ष एखादा मशिनरीच्या याला जर का आम्ही पैसे दिले तर ते मशिनरीज घेताय का तुम्ही, हे त्याच व्यापाऱ्याला पैसे जात आहेत का किंवा मशिनरी पुरवठादाराला पैसे जात आहेत का याच्यावर आमचं लक्ष असतं. आम्ही थोडक्यात फंड डायव्हर्सिफिकेशन जे म्हणतात की एखाद्या कारणासाठी काढायचं आणि दुसऱ्या कारणाला पैसे वापरायचे, फंड डायव्हर्सिफिकेशनला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अजिबात मान्यता देत नाही. आम्ही त्याला कटाक्षाने आमचा त्याला विरोध असतो आणि अशा ठिकाणी फंड डायव्हर्शन झालं की आम्ही आमचा फायनान्स थांबवतो. त्यामुळं काय होतं तर कारखान्यांना एक आर्थिक शिस्त लागते आणि त्याच कारणासाठी पैसे खर्च झाले तर त्या संस्थेच्याही ते हिताचे असतात. आता काही लोकांना काय सवय असते की XYZ कामासाठी पैसे उचलायचे आणि ते तिसऱ्या कामाला वापरायचे आणि ह्याला फंड डायव्हर्सिफिकेशन म्हणतात आणि ते केल्यानंतर ते संस्थेच्या भविष्यामध्ये मुळाव येतं. आणि आज आपण किसनवीर कारखाना किंवा इतर जे अडचणीत आलेले कारखाने जर का तुम्ही पाहिले तर फंड डायव्हर्सिफिकेशन झाल्यामुळंच हे कारखाने आर्थिक अडचणीत आले हे आपल्याला प्रकर्षाने दिसेल. आणि काही लोकांना त्या काळामध्ये आमचं बांधिलकी म्हणजे आमची ती चौकट ही मान्य नव्हती, आर्थिक शिस्तीची चौकट आमची ह्यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे गेले, दुसऱ्या बँकांकडे गेले आणि पर्यायीने आज आपल्याला ही परिस्थिती दिसते. आता तुम्ही कर्जबाजारी झाला, तुमचं नेटवर्क मायनस झालं. म्हणजे नेटवर्क मायनस म्हणजे काय तर तुमचं भाग भांडवलापेक्षा तुमचा तोटा जास्त झाला
मग ज्यावेळी भागभांडवलापेक्षा तोटा आपला जास्त होतो त्यावेळी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या धोरणानुसार तुम्हाला कोणत्याही संस्थेला, वित्तीय संस्थेला, अशा संस्थांना तुम्हाला फायनान्स करता येत नाही किंवा अशा कारखान्यांना तुम्हाला फायनान्स करता येत नाही. हे RBIचं बंधन आहे, हे आमचं नाही. त्यामुळं अतिशय धांदाट खोटा आरोप आहे हा की आमच्या संस्थेला पैसे मिळून दिले नाही. अरे तुमची बॅलन्स शीटच जर का व्यवस्थित नाही ते बॅलन्स शीटच्या आधारावर पैसे दिले जातात. कोणत्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून फायनान्स वित्तीय संस्था फायनान्स करत नाहीत हे या मंडळींनी समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं हा आरोप एकदम चुकीचा आहे. आपण आता वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे वळूया. या निवडणुकीत आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून आपले बंधू, ज्येष्ठ बंधू मकरंद पाटील हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीच्या प्रचाराची आता जवळपास सांगतेकडे आपण येत आहोत. काही तासांमध्ये जाहीर प्रचाराला मर्यादा येणार आहेत किंवा जाहीर प्रचार थांबणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाची आणि आमदार मकरंद पाटील यांच्या विजयाची शाश्वती खात्री आपण कशी व्यक्त कराल? गेले 15 वर्ष मकरंद या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुरुवातीला 2004ला त्यांना तिकीट मिळालं, त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण 2009 पासून आज सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये, कारण हा विधानसभा मतदारसंघ हा साधारण 300-350 किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ आणि 300-350 गावांचा, लहान मोठ्या वाड्या वस्त्या धरल्या तर 300-350 गावांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे. आणि या प्रचंड महाराष्ट्रातला सगळ्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला हा विधानसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये प्रचंड जनसंपर्क जर कोणाचा असेल तर तो आबांचा आहे. सातत्याने लोकांच्यात, म्हणजे एक कुणीतरी सातारच्या लोकांनी इथं जाहिरात केली होती की 24 तास नेटवर्क, 24/365 नाही 24 तास नेटवर्क, 24 तास नेटवर्क असलेलं नेतृत्व, म्हणजे सातत्याने 24 तास लोकांच्या संपर्कात असलेलं आबांचं नेतृत्व आहे. त्याचबरोबर अजितदादा असतील किंवा या सगळ्या वरिष्ठ नेते मंडळींनी जे प्रचंड विकास कामाच्या माध्यमातून आबांना बळ दिलं आणि त्या माध्यमातून आबांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः कोट्यावधी रुपयाचा निधी आबांनी आणला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एखाद्या कॅबिनेट मिनिस्टर किंवा मिनिस्टरला सुद्धा एवढा निधी त्याच्या मतदारसंघात नेता आला नसेल, इतका मोठ्या प्रमाणात निधी आबांनी आणला आहे. आणि कामाच्या बाबतीत, निधी आणण्याच्या बाबतीत अतिशय चिकाटीने मंत्र्यांच्या पाठीमागं लागून, मंत्र्यांशी चांगले संबंध ठेवून, आज आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबसुद्धा तेवढ्याच ताकदीने आबांना मदत करतात. देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा तेवढ्याच ताकदीने मदत करतात. आणि आमचे अजितदादांचं तर कायमच आबांना मदतीचा हात सातत्यानेच असतो. त्यामुळं ह्या सगळ्या नेते मंडळींशी चांगले संबंध ठेवणे आणि त्यांच्या माध्यमातून आबा आज अतिशय या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आबांनी काम केलं आहे. 4-4.5 हजार कोटीचा निधी या विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता या 5 वर्षामध्ये आणण्यात यशस्वी झालेत. खूप कामं आबांची सांगता येतील, पण ठळक कामं तुम्हाला सांगायची झालं तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून आपलं क्षेत्र महाबळेश्वर आहे. क्षेत्र महाबळेश्वरच्या विकास, तो मंदिर आणि तो परिसर याचा एक अतिशय सुंदर आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्याला 175 कोटी रुपये त्याला आबांनी मंजूर करून आणलेत आणि ते काम आता येणाऱ्या कालावधीमध्ये चालू होईल. वाईपासून तुमच्या सुरूर फाट्यापासून
ते महाबळेश्वर आपला प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत जवळपास 375 कोटीचा सिमेंटचा रस्ता आणि ह्या रस्त्याचं रुंदीकरण असा रस्ता आबांनी मंजूर केलेला आहे. त्याचंही काम आता ह्या टेंडर झाले, त्याचंही काम आता चालू होईल. आणि या महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांना जो वाहतुकीचा किंवा ट्रॅफिकचा सातत्याने त्रास होतो तोही दूर होईल आणि स्थानिकांनाही त्या माध्यमातून जो त्रास होत होता वाहतुकीचा तोही त्रास बऱ्यापैकी कमी होईल. अशा पद्धतीने अनेक कामं आहेत. आज तुम्ही तापोळा विभागात गेला तर कांदाटी खोऱ्याला जोडणारा पूर्वी आपण कोठोशीचा पूल एक केला, तो 28 कोटीचा केला मागच्या पंचवार्षिकमध्ये. आणि 60-65 वर्षापासून त्या विभागाला कांदाटी खोऱ्याला जोडणारा कोणताही मार्ग नव्हता. म्हणजे जायचं म्हणलं तर एक तर तुमच्या तराफ्यातनं जावं लागत होतं किंवा मग खेडला जायचं आणि खेडहून असं फिरून कांदाटी खोऱ्यात जायचं. अशा पद्धतीचं हे कनेक्टिव्हिटी नव्हती. आपल्या महाबळेश्वर तालुक्याशी त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती. ती कनेक्टिव्हिटी आपण त्या पुलाच्या माध्यमातून निर्माण केली. त्याचबरोबर आता तापोळ्याच्या इथं साधारण 175 कोटीचा एक नवीन पूल आपण करतोय. संपूर्ण केबलचा पूल आहे तो. आणि त्याला लिफ्टचं नियोजन आहे त्या पुलामध्ये. म्हणजे 4-5 मजल्यांची वर जाणारी लिफ्ट आहे. शिवाय वर त्या संपूर्ण परिसर तुम्हाला पाहता येईल अशासाठी गॅलरीचं सुद्धा तिथं वरच्या बाजूला नियोजन केलेलं आहे. त्यामुळं पर्यटकांना त्या विभागामध्ये जाता येईल आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल. अशा पद्धतीचा म्हणजे वाहतुकीची समस्या मिळते आणि पर्यटनसुद्धा त्या माध्यमातून वाढेल असा एकत्रित विचार करून एकनाथ शिंदे साहेब आणि आबा या दोघांच्या माध्यमातून हा पूल तिथं आज साकार होतोय. अशा पद्धतीचे अनेक विषय तुम्हाला सांगता येतील. अनेक कामं आबांनी पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील. आज आमच्या वाई शहराचा इथून पुढचा 25-30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून धोम धरणामधून वाई शहराला डायरेक्ट पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी जवळपास 60-65 कोटीची पाण्याची योजना आबांनी मंजूर केलेली आहे. त्याच पद्धतीची योजना खंडाळा आणि आमचं लोणंद यांना वीर धरणातून पाणी उचलून त्या गावांना त्या नगरपालिकांना पाण्याचा सप्लाय करण्याची योजना केली. त्याही जवळपास या तिन्ही योजना मिळून जवळपास 200 कोटीच्या आसपास या योजना आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये निधी लहानसहान गावांना तर गाव तिथं पाण्याच्या योजना आबांनी मंजूर केल्यात. अशी अनेक कामं आबांची आपल्याला सांगता येतील. कोविडच्या कालावधीमध्ये असं आबांचं काम असेल, अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये आबांचं काम असेल की जनतेच्या संवेदना आणि जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा आमदार म्हणून आज लोक त्याच्यावर प्रचंड प्रमाणात प्रेम करत आहेत. आणि त्याची उतराई किंवा त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून निश्चितच तुम्हाला 20 तारखेच्या मतपेटीमध्ये ते सगळं दिसून येईल. आणि 23 तारखेला तुम्हाला त्याचा निकाल निश्चितपणे दिसेल. फार मोठ्या फरकाने आबा विजयी होतील. म्हणजे मला असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये आबा 1 नंबरला निवडून येतील. इतकी चांगली परिस्थिती आणि मताधिक्य आबांचं जे असेल ते अक्षरशः लोकांना तोंडात बोट घालायला लावेल अशा पद्धतीचं मताधिक्य हे तुम्हाला या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल. मागील विधानसभा निवडणुकीतली मतांची आकडेवारी मताधिक्य ज्याचा आपण उल्लेख केला ते पाहिलं तर आबा पहिल्या 1-2 मध्ये जिल्ह्यात ते अग्रगण्य होते किंवा जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविणारे ते विधानसभा सदस्य राहिलेत. आता आपण महत्त्वाचा एक मुद्दा जो राजकीय विरोधकांकडून आता निवडणूक काळात विशेषतः त्याचा उल्लेख होतोय तो म्हणजे आपल्याकडे घराणेशाही त्याचा पुरस्कार आणि आपल्याकडे एकाच कुटुंबात अनेक पदं एकवटली लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या तत्वाला
यामुळं हरताळ फासला जातोय असा आरोप होतोय. त्या संबंधानं आपली बाजू असं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की 2004 साली आबा पहिल्यांदा इलेक्शनला उभे राहिले. या विधानसभा मतदारसंघामध्ये आबांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर सातत्याने त्यांनी काम करून 2009 साली तोच पराभवाचा डाग धुवून साधारण 22,000 मताधिक्याने आबा विजयी झाले. त्यानंतर 2014 साली पुन्हा या विधानसभा मतदारसंघातील लोकांनी त्यांना विजयी केलं. ते जवळपास 38,000 मतांनी त्यांना विजयी केलं. आणि त्यानंतर गेल्या पंचवार्षिकची निवडणूक आपण बघितली, 2019ची निवडणूक, तर 2019मध्ये आबांना 44,000 मताधिक्याने या मतदारसंघातील लोकांनी निवडून दिलं. म्हणजे या मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीला आपण सामोरं गेलो आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील लोकांनी आपल्याला भरघोस मताधिक्याने विजय केला आहे. आता हे झाली आबांची बाजू. आता दुसरी बाजू लोकांचा जो आक्षेप आहे तो आबा पण आमदार आहेत आणि तुम्ही पण खासदार आहेत आणि तुम्ही पण ज्या बँकेवर चेअरमन आहे, तुम्ही कारखान्यावर चेअरमन आहे, अशा पद्धतीचा विरोधक प्रचार करत आहेत. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मी सांगितलं तुम्हाला मगाशी की बँकेला उभं राहिलो, पहिले निवडणूक केली, लोकांनी मला 59 मतापैकी 50 मतं देऊन निवडून दिलं. दुसऱ्या इलेक्शनला विरोधकांनी कोणी फॉर्मच भरला नाही, म्हणजे बिनविरोध निवडून दिलं. म्हणजे जनतेतनं निवडून आलो का कोणी मला हे करून दिलं, घरी आणून दिलं. तर अशा पद्धतीने बँकेचा विषय झाला. आता आपण कारखान्याच्या विषयी येऊ. कारखान्याचा विषय असा होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे दोन्ही कारखाने हे प्रचंड आर्थिक गर्तेत सापडले. दोन्ही कारखान्यावर साधारण 950 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आणि हे कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले आणि लिलावाच्या उंबरठ्यावर असलेले. सातत्याने 3 वर्ष या कारखान्यांचं, म्हणजे आम्ही ज्यावेळी घेतला 2022ला, त्यावेळी 3 वर्ष NPAमध्ये 9 बँका होत्या. 9च्या 9 बँका 3 वर्ष NPAमध्ये होत्या आणि या कारखान्यांना जप्तीच्या नोटीस होता. म्हणजे खंडाळा कारखान्याचं तर पोझिशन घेतलं होतं बँक ऑफ इंडियाने आणि किसनवीर कारखान्याला सुद्धा जप्तीच्या नोटिसा या बँकांनी दिल्या होत्या. पण 2022ला मग सगळ्या लोकांचे या पाची तालुक्यामध्ये आपण बघितलं तर 21-22मध्ये शेतकऱ्यांची एवढी प्रचंड पिळवणूक झाली आणि 30-40 हजार रुपये हे तोडणीला शेवट गेले. कारण किसनवीर कारखान्याला यंत्रणा उभी करता आली नाही आणि किसनवीर कारखाना साधारण एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे ज्यावेळी कारखाने बंद होतात त्यावेळी एप्रिल महिन्यामध्ये कारखाना चालू केला. तोही 10-20 दिवस चालवला कारखाना आणि तो बंद पडला. 400-500 टनांनी, यंत्रणा पण नव्हती आणि 400-500 टनांनी कारखाना 10-20 दिवस चालवला. त्यामध्ये कारखान्याला 20 दिवस चालवला, त्यात 20 कोटीचं नुकसान केलं. अशा पद्धतीने कारखान्याची परिस्थिती अतिशय अडचणीची होती. आणि मग लोकांनी प्रेशर केलं आम्हाला, आबांना, जिथं जाईल तिथं मला, आमच्या सगळ्यांना, की बाबा तुम्ही जर का ह्या कारखान्यामध्ये लक्ष घातलं नाही तर ज्या पद्धतीने झेंडेश्वर कारखान्याचा जिल्ह्यामध्ये लिलाव झाला त्या पद्धतीने ह्या कारखान्याचा सुद्धा लिलाव होईल. आणि आज ही शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था, जी किसनवीर आबांनी उभी केलेली संस्था आहे, या संस्था ह्या लिक्विडेशनमध्ये जातील आणि या पाची तालुक्यामधील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होते. आणि मग लोकांच्या आग्रहामुळं, लोकांना विचारून, लोकांशी चर्चा करून, जाहीरपणाने हे करून आम्ही कारखान्याचं पॅनेल लढवलं. आणि आम्ही दोघंही भाऊ अशासाठी उभं राहिलो की आबा हा जरी आमदार असल्यामुळं शेवटी कारखान्याचा दैनंदिन कारभार कोण पाहणार, आणि थोडीशी मला सहकारातली आवड असल्यामुळं, कारखानदारीतली मला माहिती असल्यामुळं मी कारखाना दैनंदिन बघावा आणि आबांनी नेतृत्व करावं. कारण
तुम्हाला सांगतो, या कारखान्याला आता चालू करायचं म्हणल्यानंतर कोणतीही बँक फायनान्स देणार नव्हती, कोणतीही वित्तीय संस्था याला पैसे देणार नव्हती, कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळी खाती NPAमध्ये होती. अशामध्ये जरी मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन असलो तरीसुद्धा RBIच्या आणि नाबार्डच्या धोरणानुसार नेटवर्क 200 कोटींनी 250 कोटींनी नेटवर्क मायनस होतं. नेटवर्क 250 कोटींनी ज्यावेळी मायनस असतं त्यावेळी कोणतीही बँक ह्याला पैसे देऊ शकत नाही. मी सुद्धा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेतनं त्यांना पैसे देऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हा कारखाना चालवायचा कसा, तर आपल्याला लोकांच्याकडून शेअर कॅपिटल गोळा करावं लागणार हे आम्हाला माहीत होतं. मग आम्ही इलेक्शनमध्येच लोकांना आवाहन केलं की तुम्ही शेअर कॅपिटल देणार असाल 100 कोटी शेअर कॅपिटल तुम्ही द्या, आम्ही हा कारखाना वाचवू असं आपण इलेक्शनमध्ये लोकांना आवाहन केलं. त्यांनी दोन्ही कारखाने, खटाळा कारखाना असेल हा कारखाना असेल, आपल्याला दिला आणि त्या ह्याच्यातून आपल्याला शेअर कॅपिटल उभं करायचं होतं. मग शेअर कॅपिटल उभं करण्यासाठी चेहरा तसा पाहिजे ना, की त्या चेहऱ्याकडे बघून बुडालेल्या संस्थेमध्ये, आज जी संस्था बुडाली, ज्या संस्थेला 54-55 कोटी रुपये शेतकऱ्यांचं केन पेमेंट देणं बाकी होतं, त्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला पैसे गोळा करायचे होते. मग अशा वेळी तुम्हाला चेहरा असा पाहिजे की त्याच्यावर जनतेने विश्वास ठेवायला पाहिजे. तेही पाची तालुक्यातील जनतेने ठेवायचं आहे. आणि आपल्याकडं आबांच्या चेहऱ्याशिवाय चेहरा कोणताही नव्हता आणि आबांचा चेहरा आपण चेअरमन पदावर ठेवला आणि आबांचा चेहरा दाखवून आपण 32 कोटी रुपये गोळा केले. आपण पाहिलं तर जो कारखाना बुडालेला आहे त्या कारखान्याला आज शेतकऱ्यांनी 32 कोटी रुपये उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे 50-60 कोटी रुपये ऊसाचं देणं बाकी आहे त्याच लोकांनी कारखाना वाचवण्यासाठी 32 कोटी रुपये निधी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये उपलब्ध करून दिला. ही राज्यातीलच नाही तर देशातील एक म्हणजे कुठेही घडलेली घटना नाही. आणि या गोष्टीचं राज्यातीलच नाही तर चांगल्या नेते मंडळींनी, म्हणजे अगदी पवार साहेबांनी सुद्धा एकदा आम्हाला खाजगीमध्ये म्हणाले की मला कारखान्यावर येऊन एकदा शेतकऱ्यांचे कौतुक करायचे की तुम्ही या कारखान्याला एवढा पैसा उपलब्ध करून दिला आणि त्या पैशातून आपण खऱ्या अर्थाने बंद पडलेला कारखाना चालू केला. 2 वर्ष कारखाना चालवला आपण. शेतकऱ्यांची सगळी 2 वर्षातली आपण केन पेमेंट दिलं, व्यापाऱ्यांची देणी दिली, तोडणी वाहतुकीचे पैसे दिले आपण आणि कामगारांचे आमचे जवळपास 9-10 महिन्याचे पगार आम्ही देण्याला यशस्वी झालो. हे सगळं 2 वर्षामध्ये केलं. पण ज्या बँका होत्या त्या बँका साधारण 950 कोटीमध्ये 600 कोटीच्या बँकांची कर्ज होती. मी मगाशी सांगितलं तसं 9 बँकांची 600 कोटीची कर्ज होती आणि ती थकीत होती. आणि त्या बँकांचे आम्ही फक्त 9-10 कोटी रुपये आम्ही बँकांना देऊ शकलो. पण त्या पैशावर बँका थांबायला तयार नव्हत्या. बँकांचा तगाता आणि बँकांची जप्तीचं हे चालूच होतं. त्यामुळं कारखाना वाचवायचा असेल तर असा कुठून तरी निधी आणणं गरजेचं होतं आपल्याला की तो पैसा आणून एक रकमी 400-500 कोटी रुपये आणून या बँका वन टाईम सेटलमेंट करायच्या. अशा पद्धतीचं योजना आम्ही आखली आणि आबांनी त्या योजनेला मूर्त स्वरूप आणलं. अजितदादा युतीच्या सरकारबरोबर गेले. मग अजितदादांच्या बरोबर जाण्याचा त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि अजितदादांनी सुद्धा दिलेला शब्द हा खरा केला. आणि आज जवळपास 467 कोटी म्हणजे अजितदादांनी स्वतः योजना तयार केली की राज्यातील कारखान्यांना जे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले कारखाने आहेत त्यांना शासनाच्या थक हमी देऊन ते कारखान्यांना मदत करण्याचं धोरण हे अजितदादांनी घ्यायला लावलं सरकारला. आणि एकनाथ शिंदेसाहेब, फडणवीस साहेब या सगळ्यांनी त्या धोरणाला मंजुरी दिली. आपण पाहिलं
तर एकूण 16 कारखान्यांना 2200 कोटी रुपये या सरकारने थक हमी दिली आणि NCDC-कडून 2200 कोटीचं कर्ज उपलब्ध करून दिलं. 2200 कोटीमधील 467 कोटी रुपये फक्त आपल्या 2 कारखान्यांना दिले. म्हणजे मकरंद पाटलांच्या कारखान्यांना 467 कोटी म्हणजे 25% रक्कम फक्त आपल्याला एकट्याला मिळाली, एका आमदाराला मिळाली. हे आबांच्या नेतृत्वाची खरं म्हणजे नेतृत्वाचं काय म्हणायचं आपण, यश आहे, नेतृत्वाचं यश आहे. त्यामुळं कारखाने वाचले. आता राहिला विषय कारखान्याचा विषय. मी तुम्हाला सांगितला. मग तुमच्यामध्ये धमक होती तर तुम्ही घेऊन दाखवायचा ना कारखाना कोणी. आज सुद्धा माझा चॅलेंज आहे की आज सुद्धा आम्ही 500 कोटी रुपये हे 467 कोटी रुपये मंजूर करून दिलेत. ह्यातून सुद्धा अजूनही कुणीही कारखाना पुढे चालवून दाखवा हे पैसे देऊन सुद्धा. माझं चॅलेंज आहे या ह्याच्यातल्या कुणाला की कुणी चालवून दाखवावा तुमच्यात हिंमत असेल तर हे इतकं बोलण्या इतकं सोपी गोष्ट नाही आहे. कारखाना अनेक अडचणी आहेत. हे पैसे आले म्हणजे कारखाना अडचणीतनं 100% बाहेर पडला असं नाही. पण बँकांच्या तावडीतून कारखाना आज सुटला आणि भविष्यामध्ये आपल्याला तो 3-4 वर्षामध्ये आपल्याला पूर्वीचं वैभव या कारखान्याला आणायचे. आणि त्यासाठी आबांसारखा चेहरा, आश्वासक चेहरा की ज्याच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे, ज्याच्यावर सगळ्या व्यापारी असतील, आमचे तोडणी वाहतूकदार असतील किंवा ऊस उत्पादक सभासद असतील, या सगळ्यांचा ज्या चेहऱ्यावर विश्वास, कामगार असतील आमचे, या सगळ्यांचा ज्या चेहऱ्यावर विश्वास आहे, असा चेहरा अशा आर्थिक डबगाईला आलेल्या संस्थेमध्ये तो चेहरा असल्याशिवाय ती संस्था चालू शकत नाही. म्हणून आबांना त्या कारखान्याचं आपण नेतृत्व दिलं. आम्ही सगळेजण मग आबांना त्यामध्ये मदत करत असतो तिथं. हे झालं कारखान्याचा विषय. आता राहिला लोकसभा आणि राज्यसभेचा विषय. आता मी राज्यसभेचा खासदार झालो तर बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये बरंच काय गुडगुडायला लागलेलं आहे. पण ज्यावेळी लोकसभेची निवडणूक, म्हणजे तुम्हाला मी थोडंसं पूर्व इतिहास सांगतो की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होत्या त्यावेळी आणि कारखाना आपण जिंकलेला होता आणि कारखान्याच्याच एका कामासाठी, म्हणजे ह्या पैशाच्याच, दुसरं काही काम नव्हतं, कारखान्याच्याच पैशाच्या कामासाठी आम्ही सातत्याने पवारसाहेबांकडे आबा आणि मी आम्ही दोघंही जात होतो. एकदा असंच पवारसाहेबांच्याकडं आम्ही दोघंजणं गेलो आणि साहेबांनी मला एक पुस्तक, मी पहिल्यांदा आत गेलो साहेबांच्या रूममध्ये आणि आबा थोडंसं कोणतरी आमदार बाहेर होते त्यांच्याशी बोलत होते. मी पुढं आत गेलो, साहेबांनी बोलवलं म्हणून मी पुढं आत गेलो. मग साहेबांनी एक पुस्तक आत गेल्या माझ्या हातात दिलं आणि मला म्हणले हा मतदारसंघाचा सातारा जिल्ह्याचा सर्वे आहे सगळा केलेला आणि ह्यामध्ये नितीन तुला लोकसभेची निवडणूक लढायची, कारण आता श्रीनिवास पाटील हे त्यांच्या तब्येतीमुळं आणि त्यांच्या वयामुळं येणारे इलेक्शन ते काही लढू शकत नाहीत किंवा लढणार नाहीत असं साहेब म्हणले. आणि आपल्याला त्यावेळी भाजपकडून उदयन महाराज लढतील आणि राष्ट्रवादीकडून कोण असा विषय होता. तर नितीन तू इलेक्शन अजून लांब आहे पण तू आत्तापासून निवडणुकीची तयारी कर आणि तुला निवडणूक लढावी लागेल. हे आबाला आणि मला पवारसाहेबांनी एकत्र राष्ट्रवादी असताना मला सांगितलं होतं आणि त्यानंतर पुन्हा दुर्दैवाने राष्ट्रवादीचे तुकडे झाले आणि एक दिवस सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामानिमित्ताने मी काही संचालक, आमचे 5-6 संचालक, आम्ही नागपूरला गेलो. नागपूर अधिवेशन चालू होतं आणि अजितदादांना साधारण 7-8ची संध्याकाळची वेळ दादांनी आम्हाला दिली होती आणि बँकेची काही कामं होती. ती कामं दादांना सांगितली आम्ही आणि दादांनी ती कामं मार्गी लावली आणि जिल्ह्यातील आम्ही बहुतेक रामराजे साहेब होते, असे सगळे प्रमुख नेते आम्ही 7-8-10 जण होतो तिथं दादांच्या निवासस्थानी.
आणि दादांनी तिथं विषय काढला की आता 4-5 महिन्यामध्ये कुणीही आम्ही विषय काढला नव्हता, पण दादांनी स्वतःहून विषय काढला की 4-5 महिन्यामध्ये लोकसभेचं निवडणूक आता येईल आणि माझ्या डोक्यामध्ये नितीनला लोकसभेला उभं करायचं आहे. हे आम्ही कुणीही मागणी केली नव्हती, काही नव्हती, पण दादांनी तिथं स्वतःहून मांडलं आणि तुमचं काय मत आहेत या विषयावर अशी चर्चा तिथं झाली. मग सगळ्या बाजूंनी चर्चा झाली आणि तिथून मला त्यांनी सांगितलं की तू लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लाग, तुला निवडणूक लढावी लागेल. अशा पद्धतीने तिथं आम्हाला त्यांनी सूचना दिल्या होत्या. आणि मग त्यानंतर सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमच्या एकमुखी सातारा जिल्ह्यातून माझी लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली. परंतु पुन्हा मग जागा वाटपाचा विषय आला आणि जागा वाटपाच्या ह्याच्यात सातारा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला देण्यात आला आणि उदयन महाराजांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. पण त्याच्यानंतर आम्हाला थांबायला सांगितलं. आम्ही थांबलो. कुठेही आम्ही काय बाकीचा विषय तुम्हाला कुठेही आमचं काही स्टेटमेंट वेडं वाकडं काही त्या काळात कुठे आणि आमच्या घरात कुटुंबामध्ये आमचं प्रथम तात्यांच्या नंतरचं लग्न होतं आमच्या मोठ्या बंधूंच्या मुलाचं. आम्ही लग्नाच्या ह्याच्या कामाला आणि इलेक्शनच्या कामाला लागलो आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी वाईमध्ये सभा दिली. त्या सभेमध्ये सुद्धा अजितदादांनी स्वतःहून जाहीर केलं की तुम्ही वाई मतदारसंघातून तुम्ही उदयन महाराजांना लीड द्या, मी नितीनला राज्यसभेचा खासदार करतो. म्हणजे तिथेही आपली कुठं राज्यसभेची मागणी नव्हती. आणि दादांनी जरी वाई मतदारसंघातनं लीड गेलं नाही लोकसभेला उदयन महाराजांना, 5-6 हजार मतं कमी मिळाली, तरीसुद्धा अजितदादांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांनी मला राज्यसभेवर नियुक्त केलं. आता मला सांगा, मला राज्यसभेवर नियुक्त केलं किंवा मला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन केलं. आज बँकेचं कामकाज तुम्ही पाहताय 3 वर्ष. अतिशय देशातली राज्यातली 1 नंबरची बँक म्हणून आम्ही ती चालवत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहे. माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी असेल म्हणून ह्या नेत्यांनी माझं नाव घेतलं ना. लोक राजकारणामध्ये 30-40 वर्ष काढतात, पण त्या लोकांना संधी मिळत नाही. माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी त्या लोकांनी ह्या नेते मंडळींनी बघितली असेल, अजितदादा असतील किंवा पूर्वी पवारसाहेबांचं मी तुम्हाला सांगितलं. ज्यावेळी त्यांनी माझं नाव घेतलं त्यावेळी माझ्यामध्ये ती क्वालिटी असेल किंवा माझा या जिल्ह्यातला संपर्क असेल, त्याचा आधार घेऊन ह्या जिल्ह्यातून असलेल्या कार्यकर्त्यांचं आमच्या कुटुंबावर असलेलं प्रेम, आमच्या कुटुंबाला असलेलं पाठबळ आणि त्या ह्याच्यातूनच ही संधी दिली गेली. आणि खरं म्हणजे ही सगळी पदं वाई तालुक्याला मिळाली. हे वाई तालुक्याला अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला कोणाला मिळाली असती का? ही कुणाची आपण पदं काढून घेतलीत का की तुमच्या तोंडचा घास मी काढून घेतला आहे, तुम्ही तिथं माझे स्पर्धक होता आणि मी तुमच्या तोंडचा घास काढून घेतला आहे? असं काहीच नाही आहे ना. मला नसतं मिळालं तर हे महाराष्ट्रात इतर राज्यातून मागणी होती. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पेपर वाचताय, आपल्याला त्या खोलात जायचं नाही. पण राज्यातून या खासदारकीसाठी राज्यसभेच्या इतर इच्छुक होते, ते डावलून अजितदादांनी आपल्याला संधी दिली. म्हणजे वाई तालुक्याचा बहुमानच केला. माझ्या रूपाने या तालुक्याला एक खासदार मिळाला आणि आपला तालुक्याचा बहुमान झाला. हे आपल्यासाठी खरं म्हणजे आनंदाची ना अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे. पण काही लोकांना पोटात दुखून द्यायचं, आपण त्याचं काय करायचं? याचा थोडक्यात सारांश असा की नेतृत्वाचं आमदार आणि कारखान्याचं चेअरमन असणं किंवा नितीन काका पाटील यांचं खासदार असण्याबरोबरच जिल्हा बँकेचं चेअरमन असणं, हे त्यांच्यातील संघटन कौशल्य, व्यवस्थात्मक बदल घडवून आणण्याचं त्यांचं जे कसब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जनता जनार्दनाचा त्यांच्या पाठीशी असलेला आशीर्वाद आहे. त्यांनी जनसंपर्कातून जे विश्व निर्माण केलं आहे
त्या विश्वाला ही मिळालेली पसंतीची पावती आहे आणि त्याचा संबंध घराणेशाहीशी जोडणं हे काहीसं त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय करणार आहे. आणि जे आज आरोप करतात तीच मंडळी पूर्वी कधीतरी त्याच व्यक्तींमध्ये तोच किरण, आशेचा किरण पाहत होती. नेतृत्व त्यांच्यामधून ते निर्माण करू इच्छित होती. हेच या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट होतं. धन्यवाद काका. आपण संकल्प मीडिया अँड ॲक्टिव्हिटी सेंटरच्या अब की बार कोण आमदार या विशेष मुलाखत मालिकेत उपस्थित राहिलात, वेळ दिलीत आणि मोकळेपणानं आमच्या प्रेक्षकांशी, रसिकांशी आणि जनता जनार्दनाशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.